कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। या मराठी भाषा दिनानिमित्तानं नाशिकमध्ये आज ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलंय आणि विश्व मराठी साहित्य संमेलनाला देखील सुरुवात होतीये। या सगळ्या संदर्भात महापौर हिमगौरी अडके यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमधून ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली, खरं तर पारंपरिक वेशभूषेमध्ये नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले। आपल्यासोबत महापौर हिमगौरी अडके आहेत, त्या देखील या खरं तर ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले आहे। काय सांगणार, खरं तर आज मराठी भाषा दिन आहे, विश्व मराठी साहित्य संमेलन होतंय, काय उत्साह आहे? अतिशय सुंदर आणि एकदम मंत्रमुग्ध करून देणारं असं वातावरण आहे। आज आपल्या नाशिकच्या भूमिपुत्र म्हणजे कुसुमाग्रजांची जयंती आहे आणि त्यानिमित्त हा सोहळा साजरा होतोय। आपण बघत असाल, मराठी भाषा ही आपली संवादाची भाषा आहे आणि हाच योग ओळखून मी नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी पत्रप्रपंच केलेला आहे आणि आज इथे आम्ही कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करून ही दिंडी काढत आहोत आणि अतिशय मनापासून नाशिककर या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे। पुढे महानगरपालिकामध्ये एक पुस्तक आणि वाचन संस्कृती टिकावी म्हणून एक पुस्तक बँक व्हावी असं माझं मनस आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।